नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, लेखक श्रीकांत उमरीकर. 5 मे 1918ची गोष्ट आहे. 28 वर्ष वयाचा एक तरुण आपल्या धुंदीत चालला होता. जवळची वाट पकडायची म्हणून तो रेल्वेचे रूळ ओलांडून जाणाऱ्या छोट्या पायवाटेने निघाला. 2 रूळ एकत्र येऊन पुढे जाणाऱ्या ठिकाणी तो उभा होता. तेवढ्यात त्याला मालगाडीची शिट्टी ऐकू आली. ही गाडी दुसऱ्या रुळावरून जाईन असा अंदाज होता, पण ती नेमकी तो चालला होता त्याच रुळावर आली. घाईघाईत रूळ ओलांडताना त्याची चप्पल तारेत अडकली. ती सोडवण्यासाठी तो खाली झुकला. तोपर्यंत मालगाडी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून निघून गेली. एरवी ही घटना पोलिसांच्या नोंदीत अपघात म्हणून जमा झाली असती, पण हा तरुण म्हणजे कोणी सामान्य इसम नव्हता. मराठी कवितेत बालकवी म्हणून अजरामर ठरलेल्या त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही गोष्ट आहे. जळगाव जिल्ह्यातील भादली या रेल्वे स्टेशनवर हा अपघात घडला. किती जणांना आठवण आहे या कवींची? जागतिक हास्य दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 5 मे रोजी संपन्न झाला. एक सुंदर आनंदावरची कविता बालकवींनी लिहिली होती. त्या कवितेचं गाणं आपण ऐकूया अनघा बर्वे यांच्या आवाजात. आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे, इकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे, इकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंदगडे. वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे. वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे. नभात भरला दिशात फिरला, जगात उरला मोद विहरतो चोहीकडे, इकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे. अशी सुंदर आनंदावरची कविता लिहिली. त्याची आठवण हा जागतिक हास्य दिवस साजरा करणाऱ्यांना होणार नाही. आनंदाचे तत्वज्ञान अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहिणारा हा कवी, ज्यानं आनंदाची केलेली व्याख्या किती साधी, सोपी आणि मार्मिक आहे. स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात. त्यांना मोद कसा मिळतो सोडूनी तो स्वार्था जातो, त्यांना मोद कसा मिळतो सोडूनी तो स्वार्था जातो. द्वेष संपला मत्सर गेला, द्वेष संपला मत्सर गेला, आता उरला इकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे. बालकवींचा जन्म 13 ऑगस्ट 1890 रोजी धरणगाव
जिल्हा जळगाव इथे झालं. केवळ 28 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या या कवीनं अतिशय मोजक्या पण नितांत सुंदर आणि नितळ भावना व्यक्त करणाऱ्या कविता लिहून मराठी वाचकांवर मोठं गारूड करून ठेवलं आहे. अशीच एक नावाजलेली कविता आपण ऐकूया विदुला इनामदार यांच्या आवाजात. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून येऊन पडे. किंवा हिरवे हिरवे गार गालीचे, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती. यासारखी गोड रचना असो, आपल्या साध्या सुंदर शब्दकळेने बालकवी वाचकांच्या मनात घर करून राहतात. अशा सुंदर साध्या गोड कविता लिहिणाऱ्याला आपण विसरून जातो. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आमच्या लक्षातही राहत नाहीत. गावोगावच्या साहित्य संस्था कित्येक उपक्रम सतत करत असतात. तेव्हा ज्यांची जन्मशताब्दी होऊन गेली आहे अशा मराठी कवींवर काहीतरी कार्यक्रम करावे असं का बरं कोणाच्या डोक्यात येत नाही? एक साहित्य संमेलन केवळ शताब्दी साहित्य संमेलन म्हणून नाही का साजरं करता येणार? केशवसूत, बालकवींपासून ते कुसुमाग्रज, मर्ढेकर, अनिल, इंदिरा संत, नाग देशपांडे, बाबा बोरकर, वाराकांत, ग ल ठोकळ, ग ह पाटील अशी कितीतरी नावं आहेत. 100 पार केल्यावरही टिकून राहणाऱ्यांची आठवण न काढणं हा आपलाच करंटपणा नाही का? या जुन्या कवींची आठवण का काढायची? कारण कोणाला वाटेल की कशाला हे सगळं उकरून काढायचं. पण जर जुनी कविता आपण विसरलो तर पुढच्या कवितेची वाटचाल सोपी राहत नाही. बाबा बोरकर लिहून जातात, तू नसताना या जागेवर, तू नसताना या जागेवर चिमणी देखील नच फिरके, तू नसताना या जागेवर चिमणी देखील नच फिरके, कसे अचानक झाले मजला जग सगळे परके परके, कसे अचानक झाले मजला जग सगळे परके परके. आणि 50-60 वर्ष उलटल्यावर संदीप खरेंसारखे आजचे कवी एक सुंदर कविता लिहितात. ही कविता आपण ऐकूया अनघा बर्वे यांच्या आवाजात. नसतेस घरी तू जेव्हा, नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा. नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो. नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो. ही धरा दिशाहीन होते, ही धरा दिशाहीन होते, अन चंद्र पोरका होतो. नसतेस घरी तू जेव्हा. आजचा कवी काळाच्या किती मागे किंवा पुढे आहे हे समजण्यासाठी जुने कवी वाचावे लागतात.
त्यांची कविता समजून घ्यावी लागते. जी कविता काळावर टिकली आहे, निदान तेवढी तरी कविता आपण वाचणार की नाही? आणि ती नाही वाचली तर मराठी कवितेचंच नुकसान होतंय. बालकवींच्याच आयुष्यातील एक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग. त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे त्यांचे स्नेही आप्पा सोनाळकर पोत्यात भरत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळा वाहत होते. बालकवींच्या सदराकडे हात जाताच आप्पांच्या लक्षात आलं की आत घड्याळ आहे आणि ते अजूनही चालूच आहे. बालकवींची एक अप्रकाशित कविता आहे. घड्याळातला चिमणा काटा, घड्याळातला चिमणा काटा टिकटिक बोलत गोल फिरे. हे धडपडते काळीज उडते, विचित्र चंचल चक्र खरे. हे धडपडते काळीज उडते, विचित्र चंचल चक्र खरे. घड्याळातला चिमणा काटा त्याच घरावर पुन्हा पुन्हा. घड्याळातला चिमणा काटा त्याच घरावर पुन्हा पुन्हा. किती हौसेने उडत चालला, स्वल्प खिन्नता नसे मना. किती हौसेने उडत चालला, स्वल्प खिन्नता नसे मना. काळावर इतकी सुंदर कविता लिहिणारा हा कवी आपण कशासाठी जातीपातीच्या चौकटीत नफा नुकसानीच्या हिशोबात मोजायच्या? 100 वर्षापूर्वी होऊन गेलेला हा कवी आनंदाचे उत्साहाचे कारंजे आपल्यापुढे कवितेत ठेवून गेला आहे. त्याच्या डोळ्यापुढचे, त्याच्या स्वप्नातले जग कसं होतं? सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदीही हसते आहे. सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदीही हसते आहे. खुलली संध्या प्रेमानं आनंदे गाते गाणे. खुलली संध्या प्रेमानं आनंदे गाते गाणे. मेघ रंगले चित्त दंगले गान स्वरले. मेघ रंगले चित्त दंगले गान स्वरले. इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे. इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे. बालकवींना 103व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. लेखक श्रीकांत उमरीकर. वाचन संजय इनामदार. धन्यवाद.